नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जनरल नॉलेज 2024. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे आपल्या जनरल नॉलेज माहिती तुमच्यापर्यंत येत असते. चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारीत चालते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारीखाली चालते? हा प्रश्न आपल्या नुकत्याच होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत नक्कीच येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे गृह मंत्रालय. तर राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली चालते. तर दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो, राज्यात गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? विद्यार्थी मित्रांनो, राज्यात गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 2000 सालापासून राज्यात गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत चालविला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, राज्याच्या ग्राम विकास तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत चालविला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, राज्याच्या ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत चालविला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्राम विकास विभागामार्फत चालविला जातो. तर चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न असं घेऊया मित्रांनो, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी कितव्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 274व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली. तर आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया, गावाचा पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी. गावाचा पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येत होते ते टाईप करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.